25 जानेवारीला पुढच्या शनिवारीच एक मोर्चा आयोजित केला आहे। ह्या मोर्चाचं सुरुवात होणार आहे मेट्रोपासून आणि त्याचा शेवट होणार आहे आझाद मैदान येथे। आझाद मैदान इथे शेवट झाल्यानंतर त्या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे। सभेमध्ये आम्ही आतापर्यंत सर्व पक्षीय नेत्यांना बोलवलेलं आहे, कारण हा विषय आहे महाराष्ट्राचा, सर्व जाती सर्व धर्माच्या आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलवलेला आहे। हा विषय आहे आपल्या महाराष्ट्राचा। महाराष्ट्रात हे जे आता विषय झालेला आहे तो आवादा कंपनी आहे, ही पवनचक्की कंपनी आहे। ह्या पवनचक्की कंपनीचा त्यांनी करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे। त्या इन्व्हेस्टमेंट एका मस्साजो गावामध्ये झाली। त्या गावामधले सरपंच यांचा एक निर्गुण आणि क्रूरतेने 2 दिवस 48 तास त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करत होते आणि शेवटी त्यांचा निर्गुण खून झालेला आहे। तर त्या संदर्भात त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की परभणीचे सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे। हा मृत्यू संशयास्पद आहे, म्हणून त्याची मॅजिस्ट्रेट चौकशी व्हावी, न्यायालयीन चौकशी व्हावी, एका जज मार्फत याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे।